कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये नैसर्गिक आपत्ती ओढली त्याच्या संदर्भात मी स्वतः आमदार चंद्रशेठ थोरवे, प्रांत अधिकारी, तहसीलदार, सगळ्या विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्याबरोबर आढावा बैठक घेतली. शेतीचं झालेलं नुकसान, त्याचबरोबर काही ठिकाणी बंधारा वाहून गेला त्यामुळे शेतीचं नुकसान झालं आणि रस्ते मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टीमुळे खराब झालेले आहेत. काही नाले, काही साकव वाहून गेल्याच्या तक्रारी होत्या आणि या संदर्भामध्ये आढावा घेऊन काही सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आरोग्य विभागाच्या, पाणी पुरवठ्याच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील ज्या ज्या ठिकाणी पाणी पुरवठा खंडित झाला, काही ठिकाणी स्मशानभूमी नदीलगत असल्यामुळं त्याही वाहून गेल्याच्या अनेक तक्रारी होत्या आणि सविस्तर आढावा घेतल्यानंतर 3-4 दिवस मोठ्या प्रमाणावरती तर कर्जत, खालापूर वरती मावळ या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती खरं तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आणि या नुकसानीमध्ये मोठी नुकसान ही शेतकऱ्यांची झालेली. तर आता भाताची रोपं लावली होती, काही ठिकाणी ती वाहून गेली, काही ठिकाणी कुजली. त्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या संदर्भामध्ये त्याचा पूर्णपणे अहवाल करून नुकसान भरपाईचा शासनाकडे पाठवून त्यांना नुकसान भरपाई वेळेत मिळावी या दृष्टिकोनातून ही बैठक खरं तर महत्त्वपूर्ण होती. लाईटच्या अनेक तक्रारी आहेत. पावसामुळं, अतिवृष्टीमुळे काही पोल पडले असतील, काही DPच्या बाबतीमध्ये बंद पडून किंवा काही DP जळून सुद्धा वेळेवर लाईट चालू झाली असेल. त्याचा संपूर्णपणे आढावा घेऊन काही सूचना आम्ही दिल्या. कारण पावसाळ्याचे दिवस संपलेले नाहीत, अजूनही पावसाळा सुरुवात होणार आहे आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे रायगडच्या या भागामध्ये झालेले नुकसान, या नुकसानीची भरपाई देखील शेतकऱ्यांना, संबंधित नागरिकांना वेळेत मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सूचना दिलेल्या आहेत. उंबरनेवाडी ग्राम अतिवृष्टीमुळे कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये नैसर्गिक आपत्ती ओढली त्याच्या संदर्भात मी स्वतः आमदार चंद्रशेठ थोरवे, प्रांत अधिकारी, तहसीलदार, सगळ्या विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्याबरोबर आढावा बैठक घेतली. शेतीचं झालेलं नुकसान, त्याचबरोबर काही ठिकाणी बंधारा वाहून गेला त्यामुळे शेतीचं नुकसान झालं आणि रस्ते मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टीमुळे खराब झालेले आहेत. काही नाले, काही साकव वाहून गेल्याच्या तक्रारी होत्या आणि या संदर्भामध्ये आढावा घेऊन काही सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आरोग्य विभागाच्या, पाणी पुरवठ्याच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील ज्या ज्या ठिकाणी पाणी पुरवठा खंडित झाला, काही ठिकाणी स्मशानभूमी नदीलगत असल्यामुळं त्याही वाहून गेल्याच्या अनेक तक्रारी होत्या आणि सविस्तर आढावा घेतल्यानंतर 3-4 दिवस मोठ्या प्रमाणावरती तर कर्जत, खालापूर वरती मावळ या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती खरं तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आणि या नुकसानीमध्ये मोठी नुकसान ही शेतकऱ्यांची झालेली. तर आता भाताची रोपं लावली होती, काही ठिकाणी ती वाहून गेली, काही ठिकाणी कुजली. त्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या संदर्भामध्ये त्याचा पूर्णपणे अहवाल करून नुकसान भरपाईचा शासनाकडे पाठवून त्यांना नुकसान भरपाई वेळेत मिळावी या दृष्टिकोनातून ही बैठक खरं तर महत्त्वपूर्ण होती. तक्रारी आहेत. पावसामुळं, अतिवृष्टीमुळे काही पोल पडले असतील, काही DPच्या बाबतीमध्ये बंद पडून किंवा काही DP जळून वेळेवर लाईट चालू झाली असेल. त्याचा संपूर्णपणे आढावा घेऊन काही सूचना आम्ही दिल्यात. कारण पावसाळ्याचे दिवस संपलेले नाहीत, अजूनही पावसाळा सुरुवात होणार आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे रायगडच्या या भागामध्ये झालेले नुकसान, या नुकसानीची भरपाई देखील शेतकऱ्यांना, संबंधित नागरिकांना वेळेत मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सूचना दिलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगतो, प्रसारमाध्यमातून 1-2-3 दिवस बातम्या येत होत्या. मोरबे धरणाच्या आतमध्ये काही वाड्या आहेत, त्यांना पूर्वी मोरबे धरण होत असताना विस्थापितांना जागा वाटप केलेली असं शासनाकडून सांगण्यात येत होतं. तर 2015-16 मध्ये मी स्वतः तिथे भेट दिली होती. त्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या देखील जाणून घेतल्या होत्या. काही ठिकाणी लाईट नव्हती, ते लाईट देण्याचं देखील काम केलं होतं. आणि आमदार साहेबांनी देखील त्या बाबतीमध्ये सविस्तर माहिती घेतली. उरण विधानसभा मतदारसंघामध्ये तो काही भाग येतो, माथेरानच्या पायथ्याला, आणि त्या सगळ्या ज्यावेळेस मोरबे धरण होतं
त्यावेळेस त्या विस्थापितांना जागा काही प्रमाणामध्ये वाटप होती. त्यांचे अनेक प्रश्न आहेत. या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यावरती बैठक घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका मी स्वतः आमदार साहेब महेंद्र शेठ कर्वे आम्ही दोघं घेणार आहे. शेवट शासन आपले आणि ज्या ज्या ठिकाणी असे नागरिक राहतात किंवा शेतकरी राहतात, आदिवासी बांधव राहतात, त्यांना रस्ते लाईट पुरवणं ही शासनाची जबाबदारी शासन स्तरावर करतो. पण काही अडचणी देखील आहेत. कारण तिथं ॲक्विशन देखील जागेचं काही प्रमाणामध्ये झालं होतं. ते सांगतात की जागेचं ॲक्विशन होत असताना त्यांच्या मूळ शेतकऱ्यांच्या नावावरती सातबारे, या संदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसमोर एक बैठक घेतली जाईल. सविस्तर कागदपत्राची पाहणी केली जाईल आणि त्या नागरिकांना न्याय देण्याची भूमिका आम्ही स्वतः लोकप्रतिनिधी आणि शासन स्तरावर घेतली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांचा एकदा अहवाल या संदर्भामध्ये पूर्णत्वाला आल्यानंतर संबंधित विभागाच्या मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, नगर विकास विभाग त्यांच्याकडे, कारण मोरबे धरण हे नवी मुंबई महापालिका पाणी त्या ठिकाणी उचलते. अनेक प्रमाणामध्ये खालापूर तालुक्यातल्या समस्या देखील त्यांनी जागा दिली शेतकऱ्यांनी, त्यांच्या देखील आहे. त्या संदर्भात लवकर एक बैठक घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊ. एमएससीबीनी सर्वात जास्त पीडब्ल्यूडी एमएससीबी या दोन्ही विभागांनी लक्ष राहण्याची आवश्यकता आहे की पावसामध्ये पूर पडणं किंवा घडू शकतं. परंतु आपण सगळ्यांनी सतर्क राहावं. कुठल्याही तक्रारी नागरिकांच्या आल्या तर त्यांना तक्रारीची वेळोवेळी दखल घेतली पाहिजे आणि या संदर्भामध्ये ज्या ज्या सूचना या ठिकाणी दिल्या आहेत, आपण ज्या गोष्टीचा आढावा या ठिकाणी घेतला ज्या ज्या विभागाचा, ते देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. आरोग्य विभाग असेल, पोलीस विभाग असेल, पर्यटन मोठ्या